मार्केटसारखा क्रिस्पी दालवडा कसा तयार करायचा, तर टिप्स आणि ट्रिक्स सोबत ही आपण रेसिपी बघणार आहोत. एकदम क्रिस्पी आणि खाण्यामध्ये खूप 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 टेस्टी असा हा दालवडा आपला रेडी होणार आहे आणि क्रंचीनेस तुम्ही बघू शकता. एकदम जबरदस्त असा हा दालवडा. तर सर्वप्रथम आपल्याला 250 ग्राम डाळ असते जी चण्याची डाळ, त्याला आपल्याला भिजवत ठेवायचं आहे 15 मिनिटं आणि पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. आता यामधनं थोडीशी डाळ मी काढून घेणार आहे, कारण जी साबूत-साबूत डाळ असते ना, त्याचा अख्खी-अख्खी डाळ असते, त्याच्यात छान टेस्ट येतो दालवड्यामध्ये. तर थोडीशी बघा मी काढून घेतलेली आहे. आता आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकून हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर चला मिक्सर जारमध्ये आपण चण्याची डाळ आहे ती टाकून घेऊया आणि मस्त असं ग्राइंड यावरती आपण मारून घेऊया. तर चला आपण याला ग्राइंड करून घेऊया आणि पाण्याचा वापर आपल्याला बिलकुल नाही करायचा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि जी अख्खी डाळ मी घेतलेली होती, ती सुद्धा बघा मी यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि पाण्याचा वापर न करता मी डाळ ग्राइंड करून घेतलेली आहे. आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बाकीचे दुसरे इन्ग्रीडियंट्स. सर्वप्रथम 2 ते 3 हिरवी मिरची टाकूया यामध्ये चिरलेली बारीक. त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया आलं. जे आलं असते ना, ते मी टाकलेलं आहे. अर्धा इंच आलं घेतलेलं होतं बारीक तुकड्यामध्ये आणि खूप छान चव येते डाळवळ्यामध्ये. कढीपत्ता टाकायचा आहे 2 ते 3 बारीक चिरलेला. कांदा टाकायचा आहे 1 मध्यम साइजचा बारीक चिरलेला. त्याबरोबर यामध्ये मी 1 कप टाकणार आहे मेथी आणि मेथीला मी स्वच्छ साफ करून आणि धुवून कपड्यावरती एकदम हे बघा ड्राय करून घेतलेलं होतं. मेथी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. मेथी ऑप्शनल आहे. तुम्ही त्याऐवजी कसुरी मेथीचा वापर करू शकता किंवा काहीच नाही टाकलं तरी चालेल. तर चला पहिले आपण मेथी टाकून मस्त असं मिक्स करून घेऊया. पण मेथी टाकताना या गोष्टीचं लक्ष घ्या, की तुम्हाला पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा आहे आणि मेथीला मस्त असं कापड्यावरती सुकवून घ्या. तर चला मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये टाकूया मीठ जे जाणार आहे चवीनुसार. तर चला मीठ टाकून घेऊया आपण यामध्ये चवीनुसार. त्याबरोबर टाकूया अर्धा चमचा गरम मसाला पावडर. याच्याने खूप छान चव येते. जिरे आपण यामध्ये टाकून घेऊया अर्धा चमचा किंवा जिरे पावडर असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया धणे पावडर अर्धा चमचा. क्रश केलेले जे धणे असते ना, अख्खे धणे ते मी वापरलेले आहे आणि हाफ टीस्पून टाकूया आपण यामध्ये रेड चिली फ्लेक्स. आणि यामध्ये टाकणार आहे मी राईस फ्लोअर म्हणजे जे तांदळाचं पीठ असते ना ते. याच्यानेच एकदम कुरकुरे तुमचे जे डाळवडे आहे ना ते रेडी होतील. तर 1 मोठा चमचा मी यामध्ये टाकलेला आहे राईस फ्लोअर आणि मस्त असं मी करून घेणार आहे मिक्स आणि मिक्स केल्यानंतर आपण याचे डाळवडे रेडी करून घेणार आहोत. तर हे बघा मस्त असं मी मिक्स करून घेतलेले आहे आणि हा आपला डाळव्याचा बॅटर जो आहे ना तो झालेला आहे रेडी. तर चला आता आपण याचे वडे जे आहेत ते तयार करून घेऊया. तर वडे तयार करण्यासाठी थोडंसं पोर्शन आपण यामध्ये घेऊया आणि जास्त एकदम थिक नका बनवा, कारण ते मग एकदम कुरकुरीत नाही होत. म्हणून एकदम थोडंसं यामध्ये घ्या तुम्ही आणि त्यानंतर थोडंसं गोल करून घ्या शेपमध्ये आणि हातावरती ठेवून अशा फ्लॅटन करून घ्या आणि मस्त असं हे बघा साईडने सुद्धा मस्त झालेले आहे तयार. तर चला दालवडे सगळे अशाच प्रकारे रेडी करून घेऊया. त्यानंतर तेल गरम करायला ठेवूया. जेव्हा तेल चांगले गरम होईल, तेव्हा मध्यम आचेवरती आपण याला फ्राय करून घेऊया. एकदम हाय फ्लेमवरती फ्राय करू नका, कारण ते एकदम वरून जे आहे ना, ते क्रिस्पी होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील. म्हणून मध्यम आचेवरती करा. जेव्हा मध्यम आचेवरती मस्त असे फ्राय झाले, सोनेरी रंग आला, तेव्हा थोडंसं अर्धा मिनिटं, 1 मिनिटं हाय फ्लेमवरती करा, म्हणजे अजून सुपर क्रिस्पी होतील. आणि हे बघा एकदम कुरकुरीत आणि खाण्यामध्ये एवढे चविष्ट हे डाळवडे रेडी झालेले होते ना, की तुम्ही मार्केटचे डाळवडे जरूर विसराल आणि घरच्या घरी एकदम मस्त असे डाळवडे तुमचे रेडी होतील. तर चला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी हे तयार झालेले आहे. तर तेल काढून घेऊया. हे बघा एकदम जबरदस्त क्रिस्पी झाले आहेत ना एकदम मार्केटसारखे आपले डाळवडे. तर तुम्ही सुद्धा टिप्स आणि ट्रिक वापरून अशाच प्रकारे हे डाळवडे बनवा आणि एकदम सुपर क्रिस्पी तुमचे सुद्धा तयार होतील. हे बघा मस्त असे कुरकुरीत आणि खाण्यामध्ये एकदम चविष्ट असे डाळवडे. तर मार्केटसारखे डाळवडे कसे बनवायचे ही आज रेसिपी तुम्ही पाहिलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा.